नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहता झेडपी एज्युकेशन मराठी हे यूट्यूब चॅनल. आपल्या या मराठी भाषेतील मराठमोळ्या यूट्यूब चॅनल मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आतापर्यंत आपण बिन हच्च्याची बेरीज, हच्च्याची बेरीज यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्या संदर्भाचे व्हिडिओ मी याच चॅनलवरती अपलोड केलेले आहे. तरी जर आपण पाहिले नसेल तर ते पाहून घ्या आणि तसेच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बटनला अवश्य क्लिक करा. तर चला, आज आपण या ठिकाणी हच्च्याची वजाबाकी म्हणण्यापेक्षा आपण त्याला उसण्याची वजाबाकी असं म्हणूया आणि या उसण्याच्या वजाबाकीची उदाहरणं आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर बघा, नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला 2 अंकी संख्येचं उदाहरण घेत असतो आणि आपल्या व्हिडिओचा शेवट हा 5 अंकी संख्येच्या उदाहरणाने होत असतो. तर चला, सुरुवातीला आपण 2 अंकी संख्येचं एक उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण 42 - 38 = what. तर बघा, या ठिकाणी 42 - 38. आता मी यावेळेस काय केलेलं बघा, स्केल पट्टीच्या सहाय्याने रकाने अगोदरच आखून ठेवलेले आहेत. तर या ठिकाणी 2 अंकी संख्या आहे, तर युनिट आणि टेन्स हे दोनच रकाने आपल्याला लागणार आहेत. तर टेन्स प्लेसला 4 आहे आणि युनिट प्लेसला 2 आहे आणि दोघांच्या मधोमध मायनसचं साईन असल्यामुळे मायनस त्या ठिकाणी मी लिहिणार आहे. त्यानंतर 10 प्लेसला 3 आहे आणि युनिट प्लेसला 8 आहे. तर ही झाली आपली या गणिताची उभी मांडणी. तर आता आपण काय करत असतो बघा, मायनस करत असताना वरच्या संख्येमधून खालची संख्या त्या घरातील वजा करत असतो. तर आता या ठिकाणी पहा, वरती 2 आहे आणि खाली 8 आहेत. मग आता 2 मधून 8 वजा होत नाहीत, कारण 2 ही लहान संख्या आहे. मग 2 काय करतो, तर या शेजारच्या 4 कडून एक हच्चा घेतो. तर या ठिकाणी आपण एक ट्रिक्स विद्यार्थ्यांना समजण्यासाठी मी नेहमी वापरत असतो. तर हा 2 काय करतो, या 4 कडे जातो आणि म्हणतो 4 दादा मला एक दे ना. तर हा 4 या 2ला 1 देऊन टाकतो आणि 4नं 1 दिल्यामुळं काय झालं, तर या ठिकाणी 3 राहतात आणि मग हा 2 टुनकून उडी मारतो आणि या ठिकाणी जाऊन बसतो. तर या ठिकाणी आता 12 झालेली आहे आणि खाली 8 आहेत. आता वजाबाकी करणं शक्य आहे. तर आपण पहिलं उदाहरण हे रेषा मारून सोडवत असतो, त्याप्रमाणे या ठिकाणी 12च्या 12 लाईन्स मारा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे ना. आता त्यामधून आपल्याला कमी करायचे आहेत. किती करायचे आहे? 8 करायचे आहे. तर बघा, करा. 1 2 3 4 5 6 7 8. तर बघा, इथून या लाईन्स कट झालेल्या आहेत. आता उर्वरित ज्या लाईन्स आहेत तर त्या एवढ्या आहेत फक्त. बघा, मोजा बरं. 1 2 3 4. आता या ठिकाणी 4 आलेलं आहे. मग हे 4 कुठं लिहायचे, तर आपण युनिट प्लेसचं मायनस केलेलं आहे, सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे. तर हे युनिट प्लेसलाच लिहायचं आहे. ठीक आहे ना. त्यानंतर आपण आता युनिट प्लेसचं सबस्ट्रॅक्शन करून झालेलं आहे, वजाबाकी करून झालेली आहे. तर आता आपण जाणार आहोत टेन्स प्लेसला. तर टेन्स प्लेसला म्हणजे दशकाच्या घरामध्ये आता तुम्हाला एक कट केलेले 4 दिसत आहे आणि खाली 3 आहे, वरती 3 आहे. ठीक आहे ना. तर या ठिकाणी एक कट केलेले 4चा विचार करायचा नाही. तर वरती जे 3 आहेत तर त्या 3 आणि या 3चा 3 मधून 3 कमी करा. बघा, 3च्या 3 रेषा मारा. 1 2 3 आणि हे 3 कमी करा. 1 2 3. 3 कटले. हे रेषा शिल्लक राहिली का? नाही. काहीच शिल्लक राहिलं नाही. काहीच नाही म्हणजे 0 आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे 4 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर बघा, हे झालं आपलं 2 अंकी संख्येची वजाबाकी. तर आता मी तुम्हाला होमवर्कसाठी एक उदाहरण देत आहे. पहिलं उदाहरण 2 अंकी संख्येचं 53 - 46 = what. ठीक आहे. म्हणजे 53 - 46 बरोबर किती. तर हे तुम्ही सोडवायचं आहे आणि कमेंट्स करायचं आहे. चला, आता 3 अंकी संख्येचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. 3 अंकी संख्येचं उदाहरण दुसरं उदाहरण 572 - 363 = what. म्हणजेच 572 - 363 बरोबर किती. तर आता बघा, आता आपल्याला 3 अंकी संख्या आहे म्हणजे 3 घरं लागणार आहे. ठीक आहे ना. युनिट, टेन्स आणि 100. तर मी या ठिकाणी बघा
आखून ठेवलेला आहे. फक्त आपल्याला लिहायचं आहे बघा युनिट, टेन्स आणि 100. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत, तर 100 प्लेसचा 100 प्लेसला, 10 प्लेसचा 10 प्लेसला आणि युनिट प्लेसचा युनिट प्लेसला. बघा 100 प्लेसला 5 आहे, 5 लिहा. 10 प्लेसला 7, 7 लिहा. युनिट प्लेसला 2. हे झालं 572. ओके. त्यानंतर आता 363 बघा 363 आणि याच्यामध्ये मायनसचं चिन्ह लिहायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण या चिन्हावरून समजतं की आपल्याला काय करायचं आहे. चिन्ह संकेत खूप महत्त्वाचा असतो. तर आता बघा युनिट प्लेसला पहा बरं, वरच्यासारखीच कंडिशन या ठिकाणी आहे. वरची संख्या 2 ही 3पेक्षा लहान आहे. मग हा 2 काय करतो, 7कडे जातो. 7 दादा 7 दादा मला 1 दे ना. तर मग हा 7 या 2ला 1 देऊन टाकतो. मग 7तून 1 गेला, खाली राहिले 6. ते 6 इथं असतात आणि हा 2 काय करतो, उडी मारतो आणि या ठिकाणी जाऊन बसतो. मग इथं किती होतात, 12 होतात. बघा आता काय करायचं, हे जे कट केलेले अंक असतात त्याचा विचार करायचा नाही, लक्षात घ्या. आता वरती 12 आहे, खाली 3 आहे, वजाबाकी करणं शक्य आहे. 12मधून 3 वजा करा, तुमचं उत्तर 9 येणार आहे. ठीक आहे ना. जर समजा ज्यांना हे डायरेक्ट येत नसेल तर रेषा मारून अवश्य करा, गणित चुकायला नको, उत्तर यायला बरोबर यायला हवं. आता 10 प्लेसला वरती 6 आहे, मधामध्ये काट मारलेला 7 दिसत आहे आणि खाली 6 आहे. तर या 7चा विचार करायचा नाही. बघा ज्या अंकावरती आपण काट मारतो त्याचा विचार करायचा नाही, जो व्यवस्थित पूर्ण अंक दिसत आहे त्याचा विचार करायचा. तर 6मधून 6 गेले 0. आणि आता या ठिकाणी सोपं आहे, वरती 5 मोठी संख्या आहे, 3 लहान संख्या आहे. मोठ्या संख्येतून 3 वजा करता येतात. 5मधून 3 गेले, खाली राहिले 2. तर 209 हे झालं आपलं उत्तर. तर चला 2 अंकी संख्येचं होमवर्कसाठीचं उदाहरण तुमच्यासाठी मी या ठिकाणी देत आहे. 3 अंकी संख्येचं उदाहरण. तर पहा 473 मायनस 262 इज इक्वल टू वॉट. तर हे तुम्हाला होमवर्कसाठी उदाहरण आहे. तर हे सोडून तुम्ही मला याचं उत्तर कमेंट्स करायचं आहे. आता आपण नेहमीप्रमाणे 3 अंकी संख्येच्या नंतर 4 अंकी संख्येचं उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत. तर चला आता आपण 4 अंकी संख्येचं उदाहरण या ठिकाणी सोडवणार आहोत. तर पहिलं तिसरं उदाहरण आता पाहूया आपण. 4232 मायनस 3423 इज इक्वल टू वॉट. तर आता बघा, आता या ठिकाणी 4 अंकी संख्येचं उदाहरण घेतलेलं आहे आणि आपण आता काय करणार आहोत, तर त्यानुसार आता मी रकाना आखून सुद्धा ठेवलेला आहे. फक्त आपल्याला लिहायचं आहे युनिट, टेन्स, 100, 1000 आणि 10,000. ठीक आहे. तर आता पहा रकाने 5 आहेत, संख्या मात्र 4 आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी आता हे स्वतःहून असं केलेलं आहे, कारण अशा गणितामध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं की जर समजा रकाने 5 दिलेले असताना कोणत्या रकान्यामध्ये कोणता अंक, मुलं काय करतात, इकडून सुरुवात करतात आणि इकडं शेवट करतात. त्यामुळे उदाहरण चुकणार आहे, लक्षात घ्या. तर आता आपण युनिट प्लेसला किती आहे, 2. तर युनिट प्लेसमध्ये 2 लिहायचं. म्हणजे आता इकडून सुरुवात करायची अशी कंडिशन असेल तर 10 प्लेसला 3, 100 प्लेसला 2 आणि 1000 प्लेसला 4. ठीक आहे ना. त्यानंतर तसंच बघा इथं सुद्धा तीच कंडिशन आहे. युनिट प्लेसचा युनिट प्लेसच्या खाली लिहा, टेन्स प्लेसचा टेन्स प्लेसच्या खाली लिहा, 100 प्लेसचा 100 प्लेसच्या खाली लिहा आणि 1000 प्लेसचा 1000 प्लेसला लिहा आणि या ठिकाणी मायनसचं चिन्ह द्या. आता तुम्ही म्हणसाल सर याच्यामध्ये काहीच आलं नाही, कारण 5 अंकी संख्येसाठी हा रकाना आखलेला आहे, परंतु आपलं उदाहरण हे 4 अंकी संख्येचं आहे. तर बघा हा रकाना आपला असाच कोरा राहील. तर तुम्हाला समजण्यासाठी मी घेतलेला आहे. जर समजा तुम्ही इकडून सुरुवात केली असती तर तुमचं उदाहरण 100% चुकलं असतं. बघा तर आता आपण काय करणार आहोत, युनिट प्लेसमधून युनिट प्लेस मायनस करणार आहोत. तर पहा या ठिकाणी 2 ही लहान संख्या आहे. मग हा 2 काय करतो, 3कडे जातो. 3 दादा मला 1 दे ना. हा 1 याला देऊन टाकतो. 3तून 1 गेला, खाली राहिले 2. मग हा 2 या ठिकाणून इथं जाऊन बसतो. मग आता 12मधून 3 गेले, खाली राहिले 9, कारण 12तून 3 वजा होतात. आता 2मधून ह्या 3चा विचार करायचा नाही. 2तून 2 गेले 0. त्यानंतर या ठिकाणी परत पहा 2 ही लहान संख्या आलेली आहे
आणि 4 ही मोठी संख्या आलेली आहे. परत इथला 2 काय करतो, या 4कडे जातो. 4 दादा मला एक दे ना. मग हा 4 एक देऊन टाकतो. इथं राहिले 3. हा 2 या ठिकाणी जाऊन बसतो. आता 12तून 4 जातात. 12तून 4 गेले, खाली राहिले 8 आणि 3तून 3 गेला 0. तर अशा प्रकारे 809 हे झालं तुमचं उत्तर. आणि या संदर्भाचं होमवर्कचं उदाहरण तुमच्यासाठी आहे 3 नंबरचं. बघा, 9623 minus 4535 इज इक्वल टू वॉट. तर हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. आता यानंतर थोडं वेगळ्या टाईपचं, आता हे सुद्धा वेगळ्या टाईपचं होतं. यानंतर अजून वेगळ्या टाईपचं उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, थोडं लक्ष द्या. बघा, चौथं उदाहरण 94,632 minus 5,743 इज इक्वल टू वॉट. तर आता आपल्याकडे 5 अंकी संख्या सुरुवातीला आलेली आहे. 1 2 3 4 5. 5 अंकी संख्येचं मी या ठिकाणी रकानासुद्धा आखलेला आहे. तर बघा, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. ठीक आहे ना. आता आपण हातचा लिहिण्यासाठी या ठिकाणी एक अशी रेषा मारून घेऊया आणि या ठिकाणी उत्तरं लिहिण्यासाठी सुद्धा एक रेषा मारून घेऊया. ठीक आहे ना. आता पहा, 5 अंकी संख्या आहे आणि 5 रकाने आहेत. तर युनिट प्लेसला 2 आहे, 10 प्लेसला 3 आहे, 100 प्लेसला 6 आहे, 1000 प्लेसला 4 आहे आणि 10,000 प्लेसला 9 आहे. आता या ठिकाणी पहा, 4 अंकी संख्या आहे, रकाने 5 आहेत. इकडून सुरुवात करायची नाही, तर युनिट प्लेसकडून सुरुवात करायची. बघा, 3 4 7 5 आणि या ठिकाणी मायनसचं चिन्ह. आणि या ठिकाणी काही नसल्यामुळे या ठिकाणी 0 लिहिला तरी काहीच हरकत नाही. तर पहा, आता 2मधून 3 जात नाही, कारण 2 ही लहान संख्या आहे. 2 3कडे जातो. 3 दादा मला एक दे ना. या ठिकाणी 3 एक देऊन टाकतो. या ठिकाणी 2 राहतात. हे 2 टुनकून उडी मारतात, या ठिकाणी जाऊन बसतात आणि 12तून 3 गेल्याच्या नंतर उरतात 9. बघा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते. आता परत पहा, या ठिकाणी काय कंडिशन झालेली आहे. 2तून 4 जात नाहीत. जातात का? नाही. मग हा 2 या 6कडे जातो आणि 6ला म्हणतो, 6 दादा मला एक दे ना. 6 याला एक देऊन टाकतो. म्हणजे इथं 12 होतात आणि या ठिकाणी किती राहतात? 6तून 1 इकडे गेला, इथं राहिले 5. आणि या 12तून 4 काढा, तुमचे उरतील 8. ठीक आहे ना. आता परत पहा, या 5तून हे 7 जात नाही. मग 5 या 4कडे जातो. 4 दादा मला एक दे ना. 4 त्याला एक देऊन टाकतो. त्याच्या शेजारी जाऊन बसतो 1 आणि या ठिकाणी उरतात 3. 15तून 7 गेले, खाली राहिले 8. बघा, आणि परत ह्या 3मधून 5 जात नाही. मग हे 3 या 9कडे जातात आणि म्हणतात, 9 दादा मला एक दे ना. हा 1 याला देऊन टाकतो आणि हा 1 त्याच्या शेजारी जाऊन बसतो. मग या 9तून 1 गेला, खाली राहिले 8. तर या ठिकाणी 8 उरतात. तर आता 13मधून 5 काढणं सोपं आहे. 13तून 5 गेले, खाली राहिले 8. आणि आता या ठिकाणी 8तून 0 काढा. 8तून 0 गेला, खाली राहिले 8. तर बघा, अशा प्रकारे आपलं उत्तर किती आलेलं आहे? 88,889. तर अशा प्रकारे आपण हे 5 अंकी संख्येचं उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. तर लक्षपूर्वक जर समजलं नसेल तर व्हिडिओ परत पहा, स्किप करून पहा आणि हे अशा प्रकारचे उदाहरणं, कठीण पद्धतीचे उदाहरणं थोडे आपल्याला आले पाहिजे. तर याच्यावरचं होमवर्कचं उदाहरण मी तुमच्यासाठी देत आहे. 98,342 minus 4,562. आता हे उत्तर तुम्ही काढायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आज आपण उसण्याची वजाबाकी, बघा उसण्याची का म्हणतो आपण, हातच्याची म्हणण्यापेक्षा आता आपल्या पुस्तकामध्ये
उसण्याची कशी दिली, हा शेजारच्या घरी जातो आणि तिथं उसना मागतो एक त्याला, बघा त्याच्यामुळे हिला उसण्याची वजाबाकी म्हणतात. तर उसण्याची वजाबाकी आज आपण या ठिकाणी अभ्यासली. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली जे लाल बटन तुम्हाला दिसत आहे त्याला टच करा, सबस्क्राईब करा आणि जर ते लाल रंगात नसेल तर त्याला सबस्क्राईब करू नका, कारण ते ऑलरेडी सबस्क्राईब झालेलं असेल. आणि त्याच्या बाजूची जी बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करा, की जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझा नवीन व्हिडिओ पाहू शकाल. धन्यवाद.